अणुप्रकल्पावरती हल्ला कराल तर संपूर्ण आखात नष्ट होईल. इराणचा जगाला थेट इशारा. चिंताग्रस्त आईला इराणचा निरोप. बारामतीत निवडणूक बिनविरोध नाही, लढण्यावरती काँग्रेस स्टार. काँग्रेसने अखेर केली आकाश मोरे यांच्या नावाची थेट आज घोषणा. एसयूव्ही विहिरीत कोसळली, एकाच कुटुंबातील 9 जण ठार, 6 चिमुकल्यांचा समावेश. इंदोरी गावावरती शोककळा. दिंडोरीत भयानक अपघात, मृत नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मुख्यमंत्र्यांकडून मदत. मुनी हे आता मुनीरबाई झालेत. जैन मुनींनी तोंड आवरावे नाहीतर फटके देणार, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा. कुटुंब म्हणून सगळे पवार एकत्रच राहावेत असे वाटते. विलिनीकरणाच्या प्रश्नांवरती अजित पवारांचे सुपुत्र जय पवार यांची भूमिका स्पष्ट. हापूसचा पत्ता कोणता? 1 मिनिटात करणार. एपीएमसीत येणाऱ्या आंब्यावर लेबल लावा, कोकणातील शेतकऱ्यांची मागणी. देवगड, रत्नागिरी, केसतकरला लिहिणार. दिंडोरीत संताप आणि आक्रोश. विहीर अपघातातील 9 दुर्दैवी मृतांवरती अंत्यसंस्कार. इंदोरीतील दरगडे कुटुंबावरती अतिशय मोठा काळजाला. इराणला अखेरचे 48 तास करार करा किंवा होर्मुझ खुली करा. ट्रम्प यांचा थेट इशारा, अन्यथा पुढील संकट भोगा. घातपाताचा मोठा कट उधळला, 4 जणांना अटक. पाकिस्तानी हँडलर्सच्या संपर्कात होते. यूपीतील आपल्या भारतातील 4 तरुण. धक्कादायक माहिती. इराण युद्धासाठी शिक्षण, आरोग्यासह इतर खर्चाला कात्री. ट्रम्प यांनी मांडला विक्रमी 139 लाख कोटींचा संरक्षण बजेट प्रस्ताव. खिशाला झटका. साबण, सोडा, तेल महाग होणार. बाथरूम पासून किचन पर्यंत महागाईचा भारत देशामध्ये कहर सुरूच. कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा. गणेश नाईक यांचा एकनाथ शिंदेंना त्यांच्याच ठाणे जिल्ह्यात येऊन अप्रत्यक्ष टोला. बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हावी. सर्वच पक्षांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आव्हान. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना उद्धव ठाकरेंची साथ. वायुसेनेकडून 10,000 किलोच्या 600 महाविनाशक बॉम्बची ऑर्डर. अमेरिकन आता सरसावले. राज्याला अवकाळीचा पावसाचा तडाखा. एप्रिलच्या 2 दिवसात 8,000 हेक्टरवरील पिकांचं प्रचंड नुकसान. शेतकऱ्यांची भरपाईची मागणी. इराणच्या रडारवरती आता ब्रिटन. अमेरिकेचे पाळलेले विमान इंग्लंडच्या तळावरून उडाल्याचा होता थेट डावा. इराण युद्धाचे लोण युरोपपर्यंत. युक्रेनची युद्धात उडी. कुपोषण घडते पण धोका कायम. बाल विकास योजनांना गती देण्याचं आव्हान. आर्थिक पाहणी अहवालात उघड. महाराष्ट्रात कुपोषण घटत असल्याची माहिती आली समोर. मंत्री गणेश नाईक म्हणतात ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही. नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला. बोंधूबाबा खराचे कॉल रेकॉर्ड डिटेल्स बाहेर आलेच कसे? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले का? संजय राऊत यांना वेगळा संशय. सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा. ही भावनिक स्थिती. निवड बिनविरोध व्हावी. तटकरे यांची माहिती. बोंधू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावं लागेल. चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा. महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासल्याचा इशारा. विधान परिषदेसाठी शरद पवारांना उद्धव ठाकरेंना मिळणार पाठिंबा. काँग्रेसने मात्र अंतर राखले. राज्यसभेची परतफेड विधान परिषदेत करणार. शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे. सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब. 2 लाखांची कर्जमाफी होणार. आणखी 4 पतसंस्थांत बोंधू खराची उलाढाल. हजारो करोड रुपये या पतसंस्थांमध्ये कमवल्याची माहिती समोर. मराठवाड्यात गर्भपात 21% वाढले.
मात्र आरोग्यावरती गंभीर चिंता, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक वाढ। विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे जे नाव देतील त्याला आमचा थेट पाठिंबा असेल। राष्ट्रवादीचे नेते असणारे शरद पवार यांची उद्धव ठाकरेंना नवीन ग्वाही। 21,000 विकास सोसायट्यांचे कामकाज ठप्प। राज्यभरातील शेतकरी कर्जमाफी आदेशाच्या प्रतीक्षेत सरकार कधी घेणार निर्णय? शेतकरी वंचित। काँग्रेस आणि डावे खोटेपणाची फॅक्टरी, मोदी यांची थेट काँग्रेसवर जहरी टीका। दलित अत्याचारांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ, महाराष्ट्राचा समावेश। काँग्रेसचा भाजपवरती हल्लाबोल, पोलीस अधिकाऱ्यावरती कारवाई करा। तपास यंत्रणांनी मोर्चा आता खराच्या कुटुंबियांकडे वळवल्याची माहिती। कुटुंबातील अनेक जणांना घेतलं ताब्यात, तपास यंत्रणा अतिशय मोठ्या ऍक्शन मोडवरती। नांदेडमध्ये गँगवार, 3 गुंड ठार, टोळी प्रमुख शिवसैनिकाच्या खुनानंतर दुसऱ्या गँगच्या गुंडाची हॉस्पिटलमध्ये घुसून हत्या। देशांतर्गत विमान प्रवास 44% महागला, सर्वसामान्यांना विमान प्रवास परवडेना झाला। इराणचे 24 तासात अमेरिकेने उडवली 2 विमानं, इराण प्रचंड संतप्त। सर्वसामान्य ग्राहकांपेक्षा मच्छीमारांसाठी डिझेल महाग, 3,06,000 मच्छीमारांच्या पोटावरती सरकारने पाय दिल्याची माहिती। महाराष्ट्रात SIR मधून 2.90 कोटी मतदार वगळणार, भाजपचा डाव असल्याची प्रकाश आंबेडकरांची माहिती। धक्कादायक हनी ट्रॅप मध्ये अडकून खंडणी उकाळली, विषप्रयोग करून तरुणाचा जीव घेण्याचा प्रयत्न। महाराष्ट्रात चाललंय काय? प्रचंड संताप। भारताचे जहाज चीनकडे वळवले नाही, पेमेंटची समस्या नाही, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचा थेट खुलासा। आतापर्यंत 8 जहाज भारतात। गंगा नदीतील प्रदूषण कमी झाल्याची केंद्राची संसदेमध्ये माहिती, अतिशय मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते। औषध निर्माण क्षेत्रावरती निर्बंध लादले, डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला मोठा धक्का, भारत शांतच। बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करावी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं इतर राजकीय पक्षांना थेट आव्हान। आता काय होणार याकडे लक्ष।